रत्नागिरी शहरातील सर्वात भव्य दिव्य अशी कर्ला आंबेशेतची श्री गणेश मिरवणूक निघाली आणि शहरात एकच गणेशोत्सवाचे आनंददायी वातावरण निर्माण झाले। ही मिरवणूक ऐतिहासिक मिरवणूक म्हटली जाते। या मिरवणुकीचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंगराव घोसाळे आणि त्यांचे बंधू अशोक घोसाळे आदी मान्यवर करत असतात। तसेच या मिरवणुकीत कर्ला आंबेशेतमधील अनेक मान्यवर मंडळी यांचा सहभाग प्रामुख्याने दिसून आला। ढोल ताशा, झांज पथक, लेझिम पथक, बँड आदी संगीत वाद्याच्या संगतीने ही भव्य दिव्य मिरवणूक रत्नागिरी शहरातून निघाली। 1 ते 3 किलोमीटर इतक्या अंतरापर्यंत श्री गणेश मिरवणूक निघाली होती। या श्री गणेश मिरवणुकीने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून विविध रूपातील बाप्पाच्या श्रीमूर्ती यावेळेस भाविकांना पाहावयास मिळाल्या। कोकणात गणेशोत्सवाला सुरुवात झाली। मोठ्या उत्साही वातावरणात गणेशोत्सवाचा प्रारंभ झालाय आणि कोकणची विशेषतः रत्नागिरीची एक परंपरा आहे कर्ला आंबेशेत मिरवणूक। गेली 38 वर्षाची परंपरा कायम राखत आज 39व्या वर्षात कर्ला आंबेशेत मिरवणूक या ठिकाणी पार पडते। आपल्यासोबत काही कर्ला आंबेशेत मिरवणुकीतील काही ग्रामस्थ आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। आपण काय सांगाल नेमकी किती वर्षाची परंपरा ही? गेल्या 39 वर्षापासून आमची घरगुती गणपतीची कर्ला आंबेशेत ही 39 वर्षांची परंपरा आहे आणि गेली अनेक वर्ष मिरवणुकीच्या स्पर्धेमध्ये 1 नंबर मिळवलेली एकमेव जगातील एकमेव अशी ही आमची मिरवणूक आहे। सर्वात जुनी अशी परंपरा लाभलेली ही मिरवणूक आहे। आपल्यासोबत आहे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे। काय सांगाल बाबा? आनंद भरपूर आहे, उत्साह भरपूर आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वीपासून आम्ही कार्यक्रम करत आलो। हिंदू सम्राट पक्षप्रमुख उद्धवजी साहेब ठाकरे यांच्या वतीने आम्ही आजचा कार्यक्रम साजरा करत आहोत। या मिरवणुकीचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं आणि आपण पाहायला मिळते आज वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला वेश परिधान केलेले सगळे समाज बांधव आहेत या मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत। जवळजवळ 39व्या वर्षात आज या ठिकाणी त्यांनी पदार्पण केले आणि यशस्वीरित्या सामाजिक सलोखा राखत ही मिरवणूक पार पडत असते। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।